मित्रांनो, माझं नाव रुपाली आहे आणि मी आता 21 वर्षांची झाले आहे. मी दिसण्यात खूप सुंदर आहे आणि वयानुसार थोडी मोठी दिसते. माझे डोळे, चेहरा सुंदर आहे, रंग गोरा आहे आणि मी जास्त बारीकही नाही. आम्ही गावातले आहोत, म्हणून मीही इतर मुलींसारखी सलवार कमीजच घालते. मी 12वी पर्यंतच शिकले आहे. त्यानंतर मी घरीच राहते. बाहेरून मी भोळीभाबडी आणि निरागस दिसत होते आणि आतूनही फार हुशार नव्हते. पण खरं सांगायचं तर त्या दिवसात मी लाजेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. मी हेही विसरले होते की सचिन नात्याने माझा भाऊ लागतो. इतके की मला तर खूप आवडायचे, जेव्हा तो माझ्यासोबत वेळ घालवायचा. थोड्या वेळ शरीर आणि हातपाय दुखायचे, पण नंतर सगळं ठीक होत असे. त्यानंतर मला आणि सचिन भावाला अशी सवय लागली की आमच्या मनात नेहमी हेच चालत असे की कधी संधी मिळेल. घरात कोणी असेल तर थोडं भय वाटायचे की कोणी बघून घेईल, पण कोणीही आमच्यावर शंका घेत नव्हते, कारण सचिन भाऊ मला नेहमी दीदी म्हणायचे, कारण मी वयाने त्याच्यापेक्षा 1 वर्ष मोठी होते. आणि आता हिवाळ्याचा काळ चालू होता म्हणून सगळे आपापल्या खोलीत झोपायला लागले होते. मी आणि सचिन भाऊ वेगवेगळ्या खोलीत झोपत होतो. त्यामुळे खोलीचं दार बंद केल्यावर सचिन भाऊ मला रात्री 2-3 वाजेपर्यंत सोबत असायचे. खरं तर मागील काही दिवसात माझी मामी थोडी जास्तच आजारी पडली होती. त्यामुळे आई आणि मी तिला सांभाळायला गेलो होतो. आम्हाला बस स्टॉपवरून घ्यायला सचिन भाऊ आले होते. आल्याबरोबर त्यांनी आईचे पाय लागले आणि मला बघून आश्चर्याने म्हणाले, "दीदी, तुम्ही तर खूप मोठ्या झाल्यात." भाऊ बाईक घेऊन आले होते, म्हणून आम्ही बाईकवर बसून घरी गेलो. घरी जाता जाता संध्याकाळ झाली होती, कारण आम्हीही घरातून थोडे उशिराच निघाले होतो. घरी पोहोचलो तर पाहिले की मामा स्वयंपाक करत आहेत आणि मामी बिछाण्यावर पडलेली आहे. जाताच आई मामांना बघून रागावली. इतकी अडचण होती तर आधीच फोन करून सांगितलं असतं. मी आधीच आली असते. इतकी त्रास सहन करायची का गरज होती? त्यानंतर आई मामांना बाजूला करून स्वतः स्वयंपाक करायला लागली. मामाही आम्हाला बघून खूप खुश झाले. मीही मामीकडे जाऊन बसले. मामीही आम्हाला बघून खूप खुश झाल्या आणि खरंच त्यांची प्रकृती खूप खराब होती. त्यानंतर आई मामीसाठी जेवण आणल्या आणि त्यांना खायला लागल्या. तेव्हा सचिन भावाने मला बोलावले. जेव्हा मी त्यांच्या खोलीत गेले तेव्हा तेही जेवत होते. मी जाताच ते म्हणाले, "ये दीदी जेवण खा." तेव्हा मी भावाला म्हटले, "नाही भाऊ, तुम्ही खा. मी नंतर खाते." पण भावाने मला बसलेच आणि मलाही भूक लागली होती म्हणून मी जास्त नाही म्हटले. जेवण खाऊन आम्हा दोघांनाही मजा आली, कारण येताना आम्ही चिकन घेऊन आलो होतो. त्यानंतर मी आईकडे झोपायला जाऊ लागले, तर सचिन भाऊ म्हणाले, "दीदी, जर तुम्हाला वाईट वाटत नसेल तर इथेच झोपा ना." तेव्हा मी म्हटले, "नाही भाऊ, मी आईकडेच झोपेन." तेव्हा भाऊ म्हणाले, "प्लीज दीदी, झोपा ना. उद्या तर तुम्ही जाणारच आहात." मग मीही जास्त नखरे केले नाहीत आणि भावाला म्हटले, "ठीक आहे, मी झोपते, पण तुम्ही आईला सांगून या." एवढे ऐकताच भाऊ खुश झाले आणि आईलाही सांगून आले की रुपाली दीदी माझ्यासोबत झोपणार आहेत. जोपर्यंत भाऊ आईला सांगून आले, तोपर्यंत मी सलवार कमीज बदलून भावाच्याच लोअर टी शर्ट घातला. कारण सलवार कमीज थोडे जास्तच फिटिंग होते. मला लोअर टी शर्टमध्ये बघून भाऊ हसायला लागले आणि म्हणाले, "दीदी, तुम्ही यातही कमाल दिसताय." त्यानंतर मी रजई ओढून बेडवर बसले आणि भाऊ चारपाईवर आपलं बिछाना घालायला लागले. तेव्हा मी भावाला म्हटले, "भाऊ, तुम्ही बेडवर झोपा ना, खूप जागा आहे." त्यानंतर भाऊही रजईत येऊन बसले. सचिन भाऊही थोडे हसमुख आणि खोडकर होते. एकमेकांशी आम्ही एकमेकांशी बोलत बोलत रात्र झाली आणि मला कधी झोप लागली हे कळलेच नाही. सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा मी पाहिले की भाऊ माझ्या केसांशी खेळत आहेत. उठताच त्यांनी मला गुड मॉर्निंग म्हटले आणि विचारले, "दीदी, झोप कशी आली?" तर मी म्हटले, "खूप छान आली भाऊ." त्यानंतर आम्ही रजईतच बसलो होतो की आई आम्हाला चहा घेऊन आल्या. सकाळी थंडी थोडी जास्तच होती म्हणून आम्ही रजईतच बसून चहा पिऊ लागलो. सचिन भावानेही 12वी पास केली होती, म्हणून तेही आता घरीच राहत होते. मी चहा पीत होते तेव्हा सचिन भाऊ माझ्याकडेच बघत होते. जेव्हा मी त्यांना विचारले, "असे काय बघताय?" तर ते म्हणाले, "दीदी, तुमचे डोळे खूप मोठे आहेत. खरं सांगायचं तर खूपच सुंदर दिसतात." मग मी विनोदाने त्यांना विचारले, "सकाळी मी उठले तेव्हा तुम्ही काय करत होतात?" तर भावाने बहाणा केला, "काही नाही दीदी, तुमचे केस नीट करत होतो." सचिन भाऊही दिसण्यात खूप सुंदर होते आणि त्यांच्या अजून दाढी मिशा आलेल्या नव्हत्या. त्यांचा चेहरा पूर्ण स्वच्छ होता आणि उंची माझ्यापेक्षा थोडी कमी होती. त्यामुळे जेव्हा भाऊ अशी वर्तणूक करायचे, तेव्हा मला थोडं शंका येत, असे की कदाचित त्यांच्या मनात काही वेगळं तर चालत नाही ना. त्यानंतर मी आईला कामात मदत करायला लागले आणि मामा कामावर जाण्यासाठी तयार होऊ लागले. त्यानंतर आईने मामांचं जेवण पॅक केलं आणि मामा कामावर गेले. माझी सकाळी अंघोळीची सवय आहे.
म्हणून मी नेहमीप्रमाणे अंघोळीला जात होते. पण मला काय कळणार? सचिन भाऊही सकाळी अंघोळ करतात. बाथरूमचं दार उघडताच मी लाजेने लाल झाले आणि लगेच खोलीत आले. सचिन भावाच्या तोंडावर साबण लावलेला होता, म्हणून त्यांना मी दिसले नाही. पण माझ्या मनात वारंवार तो दृश्य येत होता आणि मी खोलीत एकटीच हसत बसले होते. तेव्हा भाऊही अंघोळ करून तिथे आले आणि मला एकट्याने हसताना बघून म्हणाले, "काय झालं दीदी? आज तर खूप खुश दिसताय." भावाला बघून मी शांत झाले आणि म्हटले, "काही नाही भाऊ. तुमच्याबद्दलच विचार करत होते." तेव्हा भाऊ फोन चालवत चालवत तिथेच बसले आणि म्हणाले, "असे काय विचार करत होतात माझ्याबद्दल जे इतकी हसू येत आहे?" तेव्हा मी म्हटले, "नाही भाऊ, राहू द्या. काही खास नाही." पण भावाने फोन ठेवला आणि जिद्दच धरली, "नाही दीदी, सांगा तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करत होतात? नाहीतर मी काही वेगळं समजेन." तेव्हा मी म्हटले, "प्लीज भाऊ समजून घ्या. मी तुम्हाला सांगू शकत नाही." त्यानंतर मी लगेच उठले आणि अंघोळीला गेले. अंघोळीच्या नंतर मी खाली हाफ पॅन्ट आणि वर शॉर्ट टॉप घातले. जोपर्यंत मी अंघोळ करून परत आले तोपर्यंत भाऊ तिथेच बसले होते. मी केसही धुतले होते, म्हणून मी ते वाळवत होते. मी मुद्दाम पाण्याचे थेंब भावावर फेकत होते. तेव्हा भाऊ एकदम उठले आणि माझे केस पकडून मला बेडवर बसवले. तेव्हा भावाच्या अशा वर्तणुकीवर मला राग आला आणि मी त्यांना जोरात थप्पड मारली. त्यानंतर सचिन भाऊ मला काहीही न बोलता तिथून निघून गेले. त्यानंतर मलाही स्वतःच्या कृतीबद्दल खूप पश्चात्ताप होत होता, की कदाचित मला असे करायला नको होते. पण मलाही कळत होते, की सचिन भाऊ काय करणार होते. जर मी त्यांना थप्पड मारली नसती, तर कदाचित ते थांबले नसते. त्यानंतर मी लगेच केस नीट केले आणि अंघोळ करून आईकडे गेले. आईला तर फकदे देऊन अंघोळ घातली होती आणि जेवणही तयार केले होते. तेव्हा आई म्हणाली, "लगेच सचिनलाही बोलाव. तोही गरम-गरम जेवण खाईल. नाहीतर नंतर थंड होईल." मलाही कळत होते, की सचिन भाऊ माझ्यावर रागावले आहेत. जेव्हा मी त्यांना बोलायला गेले तेव्हा ते छतावर बसले होते आणि फोन चालवत होते. तेव्हा मी मागून त्यांना आवाज दिला, "भाऊ जेवण खा, खाली आई बोलावत आहेत." पण ते काही बोलले नाहीत. मग मी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांची माफी मागायला लागले. "सॉरी भाऊ, तो माझ्याकडून रागाने झाला. प्लीज मला माफ करा ना." पण भाऊ तरीही काही बोलले नाहीत आणि मला दुर्लक्षित करत राहिले. मग मी त्यांच्याजवळच जाऊन बसले आणि त्यांचा हात धरून म्हटले, "भाऊ, चूक तुमचीही आहे. तुम्ही माझे जोरात केस ओढले तर मला राग आला." आता यात इतके का रागावायचे? प्लीज मान्य करा ना. तेव्हा भावाने रागाने आपला हात काढला आणि तिथून उठले. तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले आणि मी रडत-रडत म्हटले, "प्लीज भाऊ, आता थांबा, मान्य करा ना. जर थप्पडीची गोष्ट तर एकाऐवजी 2 मारा, पण असे शांत राहू नका." माझ्या डोळ्यातल्या पाण्याला बघून भाऊ म्हणाले, "ठीक आहे, तुम्ही रडू नका. रडताना तुम्ही अजिबात छान दिसत नाही. पण तुम्हाला हात उचलता कामा नये. चला आता जेवण खाऊ." तेव्हा मी पुन्हा भावाला हिक्क्यात म्हटले, "आधी तुम्ही बोला की तुम्ही मला माफ केले." तर भाऊ म्हणाले, "आता थांबा दीदी, खूप माफी मागितली. इतकी मोठी गोष्टही नव्हती. चला लगेच जेवण खाऊ." जोपर्यंत आम्ही खाली पोहोचलो तोपर्यंत आई आणि मामी जेवण खाऊन झाल्या होत्या आणि आई स्वयंपाकघरात काम आटपवत होती. खाली जाताच मी आणि भावाने एकत्रच जेवण खाल्ले. जेवण खाऊन मी थोड्या वेळ मामीकडे बोलत बसले आणि त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारायला लागले. तोपर्यंत आई काम आटपून आल्या होत्या आणि येताच त्या म्हणाल्या, "मी आणि तुमची मामी शेजारच्या आंटीकडे भेटायला जातो. सोबत थोडी फिरूनही येईल. तोपर्यंत तुम्ही घरीच राहा आणि मी सचिनलाही सांगितले आहे की तो कुठे बाहेर जाऊ नये. आम्ही थोड्या वेळातच परत येऊ." त्यानंतर आई मामीला फिरवायला घेऊन गेल्या आणि मी मामीची खोली स्वच्छ करायला लागले. तेव्हा सचिन भाऊही तिथे आले आणि माझ्याशी मस्ती करायला लागले. तेव्हा मी सचिन भावाला म्हटले, "भाऊ प्लीज एक गोष्ट तर आणून द्या." तर सचिन भाऊ म्हणाले, "सांगा तर दीदी, तुम्हाला काय हवंय?" तर मी भावाला चॉकलेट आणायला सांगितले, कारण चॉकलेट खाणे मला खूप आवडते. तर भाऊ म्हणाले, "तुम्ही खोली स्वच्छ करा. तोपर्यंत मी आणतो." सचिन भाऊ चॉकलेट आणायला गेले आणि मी पुन्हा खोली स्वच्छ करायला लागले. स्वच्छता करता करता जेव्हा मी मामीची चलमारी उघडली, तेव्हा त्यात मामीच्या मेकअप सामान होता आणि मलाही सजायला खूप आवडत असे. म्हणून मी वेळ घालवण्यासाठी तयार होऊ लागले. मी थोडं-थोडं मेकअप केले आणि मामीचे झुमके व दागिनेही घातले. त्यानंतर समोरच वरच्या बाजूला मामीच्या साड्या टांगलेल्या होत्या. तर मी त्यातली लाल रंगाची साडी काढली आणि ती घालायला लागले. जोपर्यंत सचिन भाऊ माझ्यासाठी चॉकलेट घेऊन आले, तोपर्यंत मी साडी घालून आणि शृंगार करून एकदम नव्या नवेली नवरीसारखी तयार झाले होते.
मी केस सोडले होते, लिपस्टिकही लावली होती आणि हातात चुड्याही घातल्या होत्या. भाऊ जेव्हा चॉकलेट घेऊन खोलीत आले, तेव्हा मला साडीत बघून एकदम थक्क झाले आणि त्यांच्यात बघून फक्त एवढेच निघाले, "वाह दीदी, तु तुम्ही तर कमाल दिसताय." सचिन भाऊ आल्याबरोबर मी त्यांच्याकडून चॉकलेट घेतले आणि बेडवर बसून खायला लागले. मग सचिन भाऊही तिथेच बसले आणि त्यांची माझ्यावरून नजरच हटेना. तेव्हा मी भावाला म्हटले, "भाऊ, आता इतकेही टक लावून बघू नका. मला अस्वस्थ वाटत आहे." तर भाऊ म्हणाले, "काय करू दीदी? तुमच्याकडून नजर हटवण्याचं मनच होत नाही. खरंच तुम्ही साडीत इतके छान दिसताय की जणू काही परी. मन तर करतंय तुम्हाला माझी बायको बनवायचे." आणि आता मलाही कळत होते की त्यावेळी सचिन भावाच्या मनात काय चालले आहे. पण ते एवढे बोलून थांबले आणि मग मीही मुद्दाम त्यांचा विनोद घेण्यासाठी म्हटले, "पुढेही तर बोला." तुमची बायको बनून काय कराल? तेव्हा भाऊ म्हणाले, "आता थांबा दीदी. मला कळतंय तुम्ही मुद्दाम भोळी बनण्याचं नाटक करत आहात." तेव्हा मी म्हटले, "अहो, तर तुम्ही तुमच्या दीदीचाच फायदा घ्यायचा विचार करत आहात." तुम्हालाही कळतंय का की घरात आईला किंवा मामांना कळलं तर ते आपला काय हाल करतील? तर भाऊ म्हणाले, "अरे दीदी, तुम्ही फालतूची चिता करत आहात. तुम्हाला तर कळतंच आहे घरात आपल्याशिवाय कोणी नाही आणि त्यांना सांगणारही कोण. तुम्ही याची काळजी करू नका. बस तुम्ही हो म्हणा." तेव्हा मी विनोदाने हसत हसत विचारले, "भाऊ, तुम्ही मला साडीत बघूनच वेडे झालात की आधीपासूनच नजर होती?" तेव्हा भाऊ म्हणाले, "खरं सांगायचं तर दीदी, जेव्हापासून तुम्ही आलात तेव्हापासून मन करतंय. प्लीज दीदी, मान्य करा ना." मग मी म्हटले, "ठीक आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या दीदीला सेटिंग बनवलंच आहे, तर मग चांगल्या पद्धतीने निभावा." माझ्या एवढे म्हणताच भाऊ खुश झाले आणि म्हणाले, "थँक यू दीदी. मला कळत होतं तुम्ही नाही म्हणणार नाही, कारण तुम्ही माझी सर्वात चांगली दीदी आहात." तर मी भावाला शांत करत म्हटले, "बस करा भाऊ, इतक्या प्रशंसा करू नका. तुमच्याकडे 10 मिनिटे आहेत. यापेक्षा जास्त वेळ देणार नाही आणि वचन द्या की संध्याकाळी चॉकलेट आणून द्याल." तर भाऊ म्हणाले, "रुपाली दीदी, तुम्ही जे सांगाल ते आणून देईन. पण तुम्हाला रडवल्यानंतर तुम्ही 2 मिनिटे थांबा. मी सुरक्षितता घेऊन येतो." तेव्हा मी भावाला म्हटले, "थोडं लवकर आणा. मला घाबरायला वाटत आहे." जोपर्यंत भाऊ आले माझं मन घाबरायला लागले होते म्हणून मी भावाला थांबवले आणि म्हटले, "सॉरी भाऊ, पण प्लीज समजून घ्या. माझं मन खूप घाबरत आहे. आपण संध्याकाळी झोपताना बघू." पण भाऊ कुठे मानणार होते. तेव्हा ते मला समजावायला लागले, "दीदी, तुम्ही इतके घाबरू नका, काही होणार नाही. जर तुम्हाला खूपच अस्वस्थ वाटत असेल, तर तुम्ही डोळे बंद करा." मग मी डोळे बंद केले आणि जसे बेडवर चढले तसे घराचे दार वाजले आणि थोड्याच वेळात आईच्या आवाजा आल्या. आवाज ऐकताच मी लगेच बेडवरून उठले. कारण मी साडी घालून शृंगारही केला होता आणि वरून आम्ही मामीच्या खोलीत होतो. भावाचाही सगळा मूड ऑफ झाला होता आणि त्यावेळी सचिन भावाला बघून मला मनातच खूप हसू येत होते. मग मी लगेच भावाला खोलीबाहेर काढले आणि कपडे बदलले. मग मी पुन्हा खोलीची स्वच्छता करायला लागले. आईनेही मामीला व्हरांड्यात बसवले आणि थेट स्वयंपाकघरात चहा बनवायला गेल्या. इतक्यात मीही घराची झाडू मारली होती आणि मग आम्ही चहा प्यायला बसलो. चहा प्यानंतर आई कामाला लागली आणि मामी तिथेच व्हरांड्यात पडली. मीही वेळ घालवण्यासाठी आईला कामात मदत करायला लागले. मग काही वेळ सचिन भाऊ दिसले नाहीत. जेव्हा मी त्यांना शोधले तेव्हा ते बाथरूममधून बाहेर पडून हात धुवत होते. मला कळले होते की सचिन भाऊ हलके होऊन आले आहेत. सचिन भावाचा चेहरा अजूनही लटकलेला होता आणि त्यांना बघून माझी तर हसू निघाली आणि हसत हसत मी म्हटले, "काय झालं भाऊ? तुमच्याकडून तर अजिबात नियंत्रण होत नाही." तेव्हा सचिन भाऊ म्हणाले, "माझ्या जागी तुम्ही असतात तर तुमच्याकडूनही झालं नसतं. तुम्ही मुलगी आहात म्हणून तुम्हाला बोलता येतं." तेव्हा हसत हसत मी भावाला म्हटले, "काही हरकत नाही भाऊ, बस थोडं वाट पहा. मग रात्री त्रास देणार कोणी नसेल." तर भाऊ म्हणाले, "दीदी, रात्रीचीच तर वाट पाहत नाही. एक एक मिनिट तासासारखं वाटतंय." इतक्यातच आईने मला आवाज दिला आणि म्हणाली, "जर दोघांच्या भाऊ-बहिणीच्या गोष्टी संपल्या असतील तर मला कामात थोडी मदत करा." त्यानंतर मी जाताना भावालाही चिडवले, "भाऊ, तुमचं वचन आठवून ठेवा. जर मला चॉकलेट मिळाली नाही तर तुम्हालाही काही मिळणार नाही." आणि मग मी स्वयंपाकघरात गेले आणि मी त्यांना जेवणही वाढले. मामा कामावरून थकून येतात म्हणून आमच्या सोबत थोड्या वेळच बसतात आणि मग लगेच झोपतात. आईही मामीला जेवण खायला लागल्या आणि त्यांना औषधे द्यायला लागल्या. तोपर्यंत मीही जेवण खाल्ले होते आणि मी वेळ घालवण्यासाठी आईचा फोन चालवत होते. हिवाळ्याचे हवामान असल्याने आम्ही लगेच बिछान्यात बसतो. म्हणून मामी तर औषधे घेऊन आराम करायला लागल्या आणि आईही तिथेच रजईत बसली होती आणि मीही मामीच्या खोलीतच होते.
मी फोनमध्ये मग्न होते म्हणून मला कळलेच नाही की भावाने कधी जेवण खाल्ले आणि ते आपल्या खोलीत माझी वाट पाहत होते, कारण मी रोजसारखं सिरियल बघत होते. जेव्हा खूप वेळ मी गेले नाही, तर सचिन भाऊच मला बोलायला आले. खोलीत येताच भाऊ म्हणाले, "दीदी या, मी कधीपासून तुमची वाट पाहत आहे." तेव्हा आई म्हणाली, "काही हरकत नाही बेटा. जर तुम्हाला एकटे झोपायचे असेल तर झोपा, रुपाली माझ्यासोबतच झोपेल." आईच्या तोंडून एवढे ऐकताच भाऊ लगेच बोलले, "अरे काही हरकत नाही काकू. आम्ही खेळत खेळत झोपू. तसेही तुम्ही काही दिवसात जाणारच आहात." त्यानंतर मीही आईला सांगितले, "नाही आई, आम्ही भावाकडेच झोपू." त्यानंतर आईनेही म्हटले, "ठीक आहे, जशी तुमची मर्जी." आणि आम्ही खोलीत आलो. खोलीत येताच भावाने लगेच दार बंद केले. मला कळत होते की भाऊ आता 2 मिनिटेही थांबणार नाहीत, पण अजून आई आणि मामी सगळे जागे होते. म्हणून मी भावाला सगळ्यांना झोपू द्या. जर कोणी माझा आवाज ऐकला तर आपण अडकू. तेव्हा भाऊ म्हणाले, "बस करा दीदी. आता मी तुमची एकही गोष्ट ऐकणार नाही. तुम्ही लगेच केस बांधा." तेव्हा मला चॉकलेट आठवली आणि मी भावाला म्हटले, "ठीक आहे, पण आधी माझी चॉकलेट आणा." त्यानंतर भावाने लगेच खिशात हात घातला आणि मला चॉकलेट दिली. चॉकलेट घेताच मी ती खायला लागले आणि भाऊ परफ्यूम शिंपडायला लागले. सुरुवातीला मी भावाला सतावण्यासाठी नखरे दाखवत होते, ज्यामुळे आमची खोटी खोटी भांडण झाली आणि आम्ही बेडवरच उड्या मारायला लागलो. पण इतक्यातच आईने आवाज दिला, "रुपाली, आता खूप खेळले. झोपा." कारण बेडचा आवाज त्यांच्या खोलीपर्यंत जात होता. म्हणून भावाने बिछाना खाली जमिनीवरच घातला. त्यानंतर भावाने सकाळच्या वेळेपर्यंत झोपू दिले नाही. सकाळी आमची डोळे उशिराच उघडली आणि आई दार ठोकावत होती. आम्ही अजूनही खालीच झोपलेलो होतो. म्हणून सगळ्यात आधी भाऊ उठले आणि त्यांनी रजई बेडवर टाकली आणि मलाही बेडवर बसवले आणि मग दार उघडायला गेले. आई आमच्यासाठी चहा घेऊन आली होती. मी सांगितले होते ना रुपाली, वेळेवर झोपा. आता बघा तुमचे डोळे अजूनही लाल आहेत. त्यानंतर मी तोंडही धुतले नाही आणि आईकडून चहा घेऊन थेट प्यायला लागले, कारण माझं सगळं शरीर खूप दुखत होते. त्यानंतर आई भावाची चहा ठेवून गेल्या आणि सचिन भाऊही तोंड धुवून आले. सचिन भाऊ आल्याबरोबर मी रागाने त्यांना म्हटले, "भाऊ, मी तुम्हाला सांगितले होते ना की बस थोड्या वेळच, आणि तुम्ही तर माझी एकही गोष्ट ऐकली नाही. आता तुम्हाला काय कळणार माझं शरीर किती दुखतंय? मला उभेही राहवत नाही. आता आई विचारतील तर मी त्यांना काय काय सांगू?" काही हरकत नाही दीदी, तुम्ही चिंता करू नका. "मी तुम्हाला मेडिकलमधून औषध आणून देईन. तुम्ही घ्या, ठीक होईल." त्यानंतर 3-4 दिवस मी भावाला माझ्याजवळही येऊ दिले नाही. भाऊ तर नेहमी माझ्या पुढेमागे फिरत राहायचे आणि आता तर रोज मला चॉकलेटही आणून देऊ लागले होते. ते माझं सगळं काम करू लागले होते. मी जे काही सांगायचे ते खुशीने करायचे. म्हणून आता मीही त्यांचा विनोद घ्यायला लागले होते. मी त्यांना पाय दाबायला लावायचे, डोक्याला मालिश करायला लावायचे. कधी-कधी विनोदाने त्यांना मारायचेही आणि त्यांच्या फोनमध्ये दिवसभर सिरियलही बघत राहायचे. 3-4 दिवसांनी भाऊ खूपच आग्रही होऊ लागले. ते माझी प्रत्येक गोष्ट मान्य करायचे, म्हणून मीही त्यांना जास्त नाही म्हणू शकले नाही. त्या दिवशी घरात वेळ घालवला. त्या दिवशी घरात कोणी नव्हते. म्हणून भावाने दिवसभर मला थोडीही विश्रांती दिली नाही. त्यानंतर मी आणि भाऊ बरेच सामान्य झालो होतो. जेव्हा जेव्हा भाला खोलीत घेऊन जायचे आणि आता तर मलाही आवडू लागले होते. त्या दिवसात आम्ही खूप आनंद घेतला. पण इतक्या चांगल्या दिवसांनंतर एक वाईट दिवस तर येणारच होता आणि तोही भावामुळेच आला. 15 दिवस घालवल्यानंतर आम्ही परत आपल्या गावी जाणार होतो. कारण मामीही आधीपेक्षा बऱ्या झाल्या होत्या आणि आम्हालाही आल्याला खूप दिवस झाले होते. परत जाण्याचा प्लॅन आईने एकदमच बनवला होता. ना मला सांगितले होते ना मामांना, ना मला सांगितले होते ना मामांना. तेव्हा भाऊ म्हणाले, "दीदी जाता जाता शेवट चांगले वाटले नाही." तेव्हा भाऊ म्हणाले, "दीदी जाता जाता शेवटची वेळ चला ना. मग कळणार नाही तुम्ही कधी याल." माझेही मन होते. पण घरात सगळे होते आणि आज तर मामाही होते. कारण तेच आम्हाला बस स्टँडवर सोडून येणार होते. मी भावाला खूप समजावले, "प्लीज भाऊ, समजून घ्या. सगळे घरात आहेत आणि मला तर जाण्यासाठी तयारही व्हायचंय." पण भावाला तर फक्त तेच दिसत होते. घरात सगळे लोक होते. म्हणून आमची खोली तर अजिबात सुरक्षित नव्हती. म्हणून भाऊ मला बाथरूममध्ये घेऊन गेले. बाथरूममध्ये जाताच भाऊ लगेच खाली बसले, कारण मला खूप भीती वाटत होती. आम्हाला आल्याला 2-3 मिनिटेच झाले होते की इतक्यातच बाथरूमचं दार जोरात उघडले आणि समोर मामा होते. मामांना बघून तर मी कापू लागले आणि लगेच तिथून पळून आपल्या खोलीत आले. पण मामांनी सचिन भावाला खूप मारले. कदाचित घाईघाईत आम्ही दार बंद करायला विसरलो होतो. त्यानंतर आईने जाऊन सचिन भावाला सोडवले.
नाहीतर मामा तर त्यांना मारूनच ठार करणार होते. माझ्या तर मामांना बघताच अश्रू येत होते. पण मामांनी मला काहीही म्हटले नाही आणि आईलाही आमच्याबद्दल काही सांगितले नाही. त्यानंतर आम्ही 1 दिवस आणखी राहिलो. कारण आईला सचिन भावाची अशी अवस्था बघवत नव्हती आणि मी तर भीतीने त्यांच्याजवळही गेले नाही. मग दुसऱ्याच दिवशी आम्ही आपल्या गावी परत आलो आणि त्यानंतर मी आजपर्यंत मामांकडे गेले नाही. कधी-कधी फोनवरच सचिन भावाला कॉल करते आणि सचिन भावालाही आपली चूक जाणवली होती. आता आम्ही दोघेही आपल्या कृतीबद्दल खूप लाजतो आणि आम्ही या गोष्टी विसरण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण खरं सांगायचं तर आम्ही हे सगळं आजपर्यंत विसरू शकलेलो नाही. अशा चुका कधीही करू नयेत. नात्यांमध्ये मर्यादा ओलांडणं म्हणजे स्वतःच्या कुटुंबालाच धोका निर्माण करणं. जर मामांनी आमची ही चूक लपवली नसती, तर आमचं सगळं कुटुंब तुटलं असतं. नात्यांमधली विश्वासू भावना आणि सन्मान जपला तरच घरात शांतता राहते. चुकीच्या निर्णयांमुळे आयुष्यभर पश्चात्ताप सोसावा लागतो. म्हणून नेहमी विचार करून, जबाबदारीने आणि कुटुंबाचा आदर ठेवून वागावं. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.